आज मला होता हाफ के-जी रसमलाई केकचा ऑर्डर. तुम्ही बघू शकता मी रसमलाई केक बनवताना त्यावर ओरिजिनल मार्केटमधून फ्रेश रसमलाई आणून त्याचा यूज करते. आतमध्ये पण रसमलाईच्या पीसेसची लेअरिंग देते आणि त्यावर दूध सोफिंग पण बेसची रसमलाई दूधनीच करते. तुम्ही बघू शकता मी कुठल्याही प्रकारचा यामध्ये क्रश यूज करत नाही. मला मार्केट स्ट्रॅटर्जी माहीत नाही. आपण इथे मी एक होम बेकर आहे आणि त्याच्यामुळे मी लोकांना बेस्ट अँड बेस्टच क्वालिटी देते. मला माझ्या रसमलाई मला मार्केट टेस्ट माहीत नाही, मला मार्केट रेट माहीत नाही, पण माझ्या रसमलाई केकची टेस्ट ही खूप छान आहे आणि ती सध्या मला आणि हे मी नाही करत आहे, तर स्वतः कस्टमर सांगतात. मी नाही सांगत आहे हे तुम्हाला, तर मला स्वतः कस्टमरकडून आलेले हे रिव्ह्यू आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज इथे सांगत आहे की एकदा तरी तुम्ही हा रसमलाई केक ऑर्डर करून बघा. तुम्हाला डेफिनेटली हा केक आवडेल आणि तुम्ही म्हणाल ताई खरंच तुम्ही खूप छान केक करून दिला आहे. आणि त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये क्रश यूज करत नाही. मी एखाद्या वेळेस जर मार्केटला कसं आहे, आपलं गाव कधी छोटं आहे असल्याच्याने इथे एखादी गोष्ट मिळते, एखादी गोष्ट नाही मिळत. मग त्यावेळेस ऑप्शन नसताना तेव्हाच मी एक क्रशचा यूज करते. नाही तर जनरली मी क्रश यूज करत नाही आणि त्यामुळे माझ्या केकची टेस्ट ही खूप छान येते. त्यामुळे मी नाही तर स्वतः कस्टमर सांगतात. बघा तुम्ही मी वरून पण रसमलाईचे पीसेस लावले आहे. त्यावर थोडी चॉकलेटची गार्निशिंग करून घेतली. त्यावर गोल्डन डस्टनी थोडंफार डेकोरेट करून घेतलं आहे. अशा केकसाठी तुम्ही मला DM करू शकता आणि तुम्हाला फ्रेश अँड फ्रेशच केक मिळेल आणि तो पण टेस्टला खूप छान. तर हे बघा तुम्ही बघू शकता, हा आहे माझ्या केकचा फायनल लूक. थँक्यू.